हॅलो फ्रेंड्स, आज आपण 2 स्ट्रक्चर शिकणार आहोत. हे स्ट्रक्चर शिकलं तर तुमची इंग्लिश बोलण्याची सुरुवात झालीच समजा. चला तर पहिला स्ट्रक्चर आहे आय वॉन्ट टू, म्हणजे मला करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, मला इंग्रजी शिकायचे आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला सक्सेसफुल व्हायचे आहे. आय वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल. आय वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल. मला माझ्या आईवडिलांना मदत करायची आहे. आय वॉन्ट टू हेल्प माय पॅरेंट्स. आय वॉन्ट टू हेल्प माय पॅरेंट्स. मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन बिझनेस. आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन बिझनेस. मला संपूर्ण भारत फिरायचा आहे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल अक्रॉस इंडिया. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल अक्रॉस इंडिया. मला माझे संवाद कौशल्य सुधारायचे आहे. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल्स. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल. मला नवीन घर घ्यायचे आहे. आय वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस. आय वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस. मला नवीन मित्र बनवायचे आहेत. आय वॉन्ट टू मेक न्यू फ्रेंड्स. आय वॉन्ट टू मेक न्यू फ्रेंड्स. मला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. आय वॉन्ट टू रेकॉर्ड अ व्हिडिओ टुडे. आय वॉन्ट टू रेकॉर्ड अ व्हिडिओ टुडे. मला माझी स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आय वॉन्ट टू अचीव माय ड्रीम्स. आय वॉन्ट टू अचीव माय ड्रीम्स. तर पहिला स्ट्रक्चर होता आय वॉन्ट टू, म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचं असेल तेव्हा याचा उपयोग केला जातो. दुसरा स्ट्रक्चर आहे आय नीड टू. मला करण्याची गरज आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही आय नीड टू पॅटर्न यूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल, मला खूप अभ्यास करण्याची गरज आहे. आय नीड टू स्टडी हार्ड. आय नीड टू स्टडी हार्ड. मला माझं इंग्रजी सुधारण्याची गरज आहे. आय नीड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आय नीड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मला लवकर उठण्याची गरज आहे. आय नीड टू वेकअप अर्ली. आय नीड टू वेकअप अर्ली. मला माझे काम पूर्ण करण्याची गरज आहे. आय नीड टू कम्प्लीट माय वर्क. आय नीड टू कम्प्लीट माय वर्क. मला पैसे वाचवण्याची गरज आहे. आय नीड टू सेव्ह मनी. आय नीड टू सेव्ह मनी. मला रोज व्यायाम करण्याची गरज आहे. आय नीड टू एक्सरसाइज डेली. आय नीड टू एक्सरसाइज डेली. मला माझ्या धैर्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आय नीड टू फोकस ऑन माय गोल्स. आय नीड टू फोकस ऑन माय गोल्स. मला माझ्या कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे. आय नीड टू हेल्प माय फॅमिली. आय नीड टू हेल्प माय फॅमिली. मला इंग्रजी बोलण्याचा सराव करण्याची गरज आहे. आय नीड टू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. आय नीड टू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. मला अधिक आत्मविश्वासू बनण्याची गरज आहे. आय नीड टू बी मोर कॉन्फिडंट. आय नीड टू बी मोर कॉन्फिडंट. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची गरज आहे असं बोलायचं असेल तेव्हा तुम्ही आय नीड टू पॅटर्न यूज करू शकता. आज आपण कोणते पॅटर्न शिकलो? आय वॉन्ट टू आणि आय नीड टू. या पॅटर्नचा वापर करून तुम्ही खूप सारे सेंटेन्स तयार करू शकता आणि असे नवीन नवीन पॅटर्न शिकत राहा आणि इंग्लिश बोलायला सुरुवात करा. थँक्यू फॉर वॉचिंग.